गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 या सेमिस्टरचा कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर आता सेकंड आहे, कारण तुमच्या पहिल्या सेमिस्टरला म्हणजे तिसऱ्या सेमिस्टरला पेपर फर्स्ट होता. या सेमिस्टरला कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर सेकंड आहे. या सब्जेक्ट मधला लिक्विडेशन ऑफ कंपनी हा टॉपिक आज आपण सुरू करतोय. त्याचा प्रो फॉर्मा किंवा फॉर्मॅट आज आपण पाहणार आहोत. फॉर्मॅट बघा, ज्या वेळेला तुम्ही फॉर्मॅट लिहाल तर त्यावेळेला वरती जसं आपण इन द बुक्स ऑफ वगैरे लिहितो त्याप्रमाणे इथे इन द बुक्स ऑफ नाही लिहित, तर त्याच्याऐवजी लिहायचं लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट ऑफ. पुढे जिथे मी डॅश डॅश टाकलेले तिथे तुम्ही ऍक्च्युअल ज्या वेळेला प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळेला इथे कंपनीचं नाव येईल आणि पुढे कंपनी लिमिटेड असते, म्हणून फॉर एक्झाम्पल ABC लिमिटेड, XYZ लिमिटेड जे असेल ते कंपनीचं नाव या ठिकाणी येईल, पुढे लिमिटेड शब्द येईल. त्यानंतर आपण ॲज ऑन किंवा फॉर द इयर एंडेड याप्रमाणे टाकतो, तर त्याच्याऐवजी टाकायचं लिक्विडेटेड ऑन आणि पुढे तारीख टाकायची. मग लिक्विडेटर्स स्टेटमेंट जे असतं तर त्याला दोन बाजू असतात. ज्याप्रमाणे तुम्ही कॅशबुक तयार करतात आणि कॅशबुकला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट जे आहे त्याला पण दोन बाजू असतात. एक बाजू असते रिसिप्ट साइड आणि दुसरी असते पेमेंट साइड. तर याला कॉलम करत असताना रिसिप्ट आणि अमाऊंट रुपीजच्या ऐवजी एस्टिमेटेड व्हॅल्यू रुपीज किंवा इथे तुम्ही बुक व्हॅल्यू रुपीज असं देखील लिहू शकतात. त्यानंतर रिअलाइज व्हॅल्यू रुपीज या कॉलमचा अर्थ काय होतो ते सांगते. ज्या वेळेला तुम्ही एस्टिमेटेड व्हॅल्यू कॉलम तयार करतात किंवा बुक व्हॅल्यू कॉलम तयार करतात, तर इथे येणाऱ्या ज्या किमती आहेत, या कॉलमला येणाऱ्या किमती, या सर्व किमती तुमच्या बॅलन्स शीटच्या किमती असतात. या कॉलमला येणाऱ्या सर्व किमती ह्या बॅलन्स शीटच्या किमती असतात. आणि रिअलाइज व्हॅल्यूचा जो कॉलम आहे, या कॉलमला येणाऱ्या ज्या किमती असणारे त्या सगळ्या तुमच्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती असणारे, त्या सर्व किमती ऍडजस्टमेंट मधल्या किमती असणारे. म्हणून हे दोन कॉलम जे आहेत त्या दोन कॉलमला येणाऱ्या किमती ह्या वेगवेगळ्या असणारे, पण आपण फॉर्मॅट लिहितोय म्हणून फॉर्मॅट मध्ये आपण फुल्या मारतोय. पण ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळेला ह्या ज्या किमती आहेत दोन्ही किमतींमध्ये तुम्हाला फरक दिसेल, कारण रिअलाइज व्हॅल्यूला ज्या किमती येतील त्या बॅलन्स शीटच्या असतील आणि एस्टिमेटेड व्हॅल्यूला ज्या किमती येतील त्या बॅलन्स शीटच्या असतील आणि रिअलाइज व्हॅल्यूला ज्या किमती येतील त्या ऍडजस्टमेंट मधल्या किमती असणार आहे. त्यानंतर पेमेंट साइडला जे अमाऊंटचे कॉलम आहेत ते फक्त रुपीज आहेत, म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यासाठी इनर कॉलम वापरायचा आहे आणि कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आउटर कॉलमला अमाऊंट ट्रान्सफर करायचे, तर इनर आउटर कॉलम आहे तो. मात्र डेबिट साइडचा किंवा रिसिप्ट साइडचे जे कॉलम आहेत ते इनर आउटर कॉलम नाही आहेत, तर त्याला तुम्ही लिहित असताना दोन वेगवेगळ्या किमती लिहिणार आहात. आता बघा, जी रिसिप्ट साइड आहे तिच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. रिसिप्ट साइडला काय येणार आहे, तर रिसिप्ट साइडला ज्या ऍसेट्सची नावं मी लिहिलेली आहेत ती फॉर एक्झाम्पल म्हणून आहे. मग जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल त्यावेळेला हेच ऍसेट्स येतील ह्याच नावाच्या असं नाहीये. या फॉर एक्झाम्पल म्हणून जनरल येणाऱ्या ज्या ऍसेट्स आहेत त्या ऍसेटची नावं मी लिहिलेली आहे. तर आपण रिसिप्ट साइडची सुरुवात ओपनिंग बॅलन्स पासून करणार. नेहमी आपल्याकडे बॅलन्स शीटला कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दिलेली असते, तर ती कॅश सुरुवातीला आपण घेणार. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅश ही काही विकली जात नाही, म्हणजे तुमची जी कॅशची अमाऊंट असते ती बॅलन्स शीटला जी अमाऊंट असेल तीच अमाऊंट तुमची इथे रिअलाइज व्हॅल्यूला पण येईल, तीच अमाऊंट एस्टिमेटेड व्हॅल्यूला पण येईल, म्हणजे दोन्ही किमती काय असतील, सेम असतील. त्यानंतर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ॲसेट. तर अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ॲसेट घेत असताना ऍडजस्टमेंट प्रमाणे किमती पाहिजे, ऍडजस्टमेंट प्रमाणेच नावं पण लिहायची. त्याचं कारण असं आहे की बॅलन्स शीटला अनेक ऍसेट दिले जातील परंतु सगळ्याच विकल्या जातील असं नाहीये. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीटला दिलेला असेल पण तो लॉस असतो, तो कोणी आपल्याकडनं विकत घेत नाही. म्हणून ऍसेटची नावं टाकताना ऍडजस्टमेंट प्रमाणे नावं टाकायची. मग किमती घेताना या कॉलमला बॅलन्स शीटच्या किमती घ्यायच्या, या कॉलमला ऍडजस्टमेंट मधल्या किमती घ्यायच्या. या फॉर एक्झाम्पल म्हणून मी काय ऍसेट घेतलेलं आहे, फ्री होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर, लूज टूल्स, स्टॉक आणि डेटर्स. आता यामधून मी एक ऍसेट बाजूला ठेवलेली आहे, लँड अँड बिल्डिंग. ती कशासाठी, तर काही वेळेला आपण एखादे ऍसेट तारण देतो, मॉर्गेज, प्लेज, हायपोथिकेशन असे शब्द असतात, म्हणजे तारण, गहाण, नजर गहाण
अशी दिलेली असते. मग जर समजा एखादी ऍसेट आपण तारण दिलेली असेल तर तिचं कॅल्क्युलेशन मात्र सेपरेट करायचं असतं. म्हणून मी ह्या ऍसेट मधून एक ऍसेट बाजूला ठेवलेली आहे, लँड अँड बिल्डिंग नावाची. पण प्रत्येक प्रॉब्लेमला लँड अँड बिल्डिंगच येईल असं नाही, तर वेगवेगळ्या ऍसेटची नावं येऊ शकतात. कधी प्लांट अँड मशिनरी येईल, कधी फ्री होल्ड प्रॉपर्टी येऊ शकते, कधी दुसरी एखादी ऍसेट येऊ शकते. पण इथे मी फॉर एक्झाम्पल म्हणून लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे. मग रिसिप्ट साईडला हे जे दोन आयटम आहेत, पहिला आयटम ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश आणि दुसरा आयटम अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट, हे प्रत्येक प्रॉब्लेमला येणार. म्हणजे हे दोन आयटम काय आहेत, फिक्स आहेत. आणि दोन आयटम जे आहेत ते फ्लेक्झिबल आहे. फ्लेक्झिबल आहे म्हणजे प्रॉब्लेमवर डिपेंड आहे, येतील किंवा नाही येणार. तर त्यातला एक आयटम आहे टू सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. इथे मी लँड अँड बिल्डिंगचं कॅल्क्युलेशन दाखवलंय. समजा आपल्याकडे लँड अँड बिल्डिंग नावाची ऍसेट आहे आणि ती विकून आपल्याला 1,00,000 रुपये मिळाले आणि ती तारण दिलेली आहे आणि त्यावर कर्ज घेतलेलं आहे. मग कर्ज समजा आपलं असेल 75,000 रुपयाचं, तर जेवढे पैसे वरती उरतील त्याला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी असं म्हणतात. मग त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. त्याला हेडिंग द्यायचं सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी, त्याच्या अंडर घ्यायची लँड अँड बिल्डिंग. पण प्रत्येक प्रॉब्लेमला हीच ऍसेट येईल असं नाही, प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जी ऍसेट असेल तिचं नाव लिहायचं, तिची ऍडजस्टमेंट मधली जी किंमत आहे म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, ती किंमत आपण इथे घेणार आहोत पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये. म्हणजे इथे पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये ती किंमत घ्यायची आणि त्यानंतर त्यातून जेवढं लोन दिलेलं असेल ते लोन मायनस करायचं, वजा करायचं, लेस लोन. आणि लोन वजा करून जी रक्कम शिल्लक राहील ती सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीच्या समोर आउटर कॉलमला दाखवायची. मग सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊयात की लँड अँड बिल्डिंग जी आहे ती 1,00,000 रुपयाला रिअलाइज झाली आणि तिच्यावर जे कर्ज घेतलेलं आहे ते कर्ज असेल 75,000 रुपये. तर मग 1,00,000तून 75,000 रुपये वजा करून जी रक्कम येईल ती रक्कम तुम्ही सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीच्या समोर आउटर कॉलमला दाखवणार आणि लँड अँड बिल्डिंगची जी बॅलन्स शीटची किंमत असेल ती किंमत तुम्ही एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या कॉलमला दाखवणार. याप्रमाणे कॅल्क्युलेशन होईल. पण नेहमीच लँड अँड बिल्डिंग किंवा एखाद्या ऍसेट जी तारण दिलेली आहे ती विकून जास्त पैसे येतील असं नाही. जर समजा आपली लँड अँड बिल्डिंग विकून 1,00,000 रुपये आले आणि लोन घेतलेलं असेल 1,25,000चं, तर सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही. त्या प्रॉब्लेम मध्ये सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी येणार नाही, तर उलट आपल्याला पैसे द्यावे लागतील, पेड करावे लागतील. ते आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये पेड करणार आहोत. मग हा आयटम फ्लेक्झिबल आहे म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेमला येईलच असं नाही. आणि लास्ट आयटम हा पण फ्लेक्झिबल आहे, फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर. आपल्याला सर्वांना माहिती आहे की इक्विटी शेअर होल्डर जे असतात त्यांची जबाबदारी त्यांनी धारण केलेल्या भागांच्या फेस व्हॅल्यू इतकी म्हणजे दर्शनी मूल्य इतके असते. मग समजा एखाद्या इक्विटी शेअर होल्डरने 10 रुपयाचा शेअर आहे पण 7च रुपये पेड केले असतील, तर फायनल कॉल त्याच्याकडनं आपण गरज पडली तर 3 रुपयाचा मागवू शकतो. पण हे सर्व प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. म्हणून रिसिप्ट साईडचे पहिले दोन आयटम जे आहेत टू ओपनिंग बॅलन्स आणि टू अमाऊंट रिअलाइज फ्रॉम ऍसेट हे फिक्स आहे प्रत्येक प्रॉब्लेमला. आणि पुढचे दोन आयटम जे आहेत सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी आणि फायनल कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर हे फ्लेक्झिबल आहे, ते प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. याप्रमाणे रिसिप्ट साईड तयार होईल. त्यानंतर पेमेंट साईड पहा. रिसिप्ट साईड नंतर पेमेंट साईड पहा. पेमेंट साईडला फर्स्ट आयटम येतो लीगल फीज. हा तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. लीगल फीज किंवा लीगल चार्जेस या नावाने जी अमाऊंट दिलेली असेल तिथे लिहायची. सपोज एखाद्या प्रॉब्लेम मध्ये लीगल फी दिलेली नसेल तरी पण लीगल फी नाव टाकायचं आणि पुढे काय लिहायचं, डॅश किंवा नील. लीगल फी ने सुरुवात करायची स्टेटमेंटला. त्यानंतर सेकंड आयटम आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. पेमेंट साईडला एकूण 8 पेमेंट ऑर्डर आहेत. त्यातली पहिली आहे लीगल फी, दुसरी आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. हे जे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन आहे त्याला प्रतिशब्द लिक्विडेटर्स कमिशन असा देखील येतो. तर ते लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आहे ते 5 प्रकारचं असतं. परंतु प्रत्येक प्रॉब्लेमला 5 प्रकारचं रेम्युनरेशन येईल का, तर नाही. काही प्रॉब्लेमला यातले 2 प्रकार येऊ शकतात, काही प्रॉब्लेमला 3 येतील, काही प्रॉब्लेमला 4 येतील आणि काही प्रॉब्लेमला 5ही प्रकार येऊ शकतात. मग हे जे रेम्युनरेशन आहे
त्यामध्ये पहिला असतो फिक्स. फिक्स म्हणजे काय? ठराविक रक्कम, 1000 रुपये, 500 रुपये, 1000, 500 रुपये, 2000 अशी रक्कम दिलेली असते आणि ती पण कुठे दिलेली असते? ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली असते. त्यानंतर पर्सेंटेज ऑन ऍसेट रिअलाइज, जे ऍसेट विकून पैसे आलेले असतील, म्हणजे इथे या ज्या किमती आहेत ऍसेटच्या, तर यांची जी बेरीज येईल त्यावर काहीतरी पर्सेंटेज, मग 2%, 2.5%, 3%, 1%, प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. मग तुम्ही जेवढे ऍसेट विकलेले असतील ऍडजस्टमेंट प्रमाणे ऍसेटच्या किमतींची बेरीज करायची आणि त्यावर जेवढे टक्के सांगितले असतील तेवढे टक्के कॅल्क्युलेट करून अमाऊंट घ्यायची. त्यानंतर पर्सेंटेज ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, तर हे देताना पर्सेंटेज ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स अशी ऍडजस्टमेंट देत नाही, तर ऍडजस्टमेंट अशी येते, फॉर एक्झाम्पल 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असं सांगितलं जाईल. मग जर 2% अनसेक्युअर्ड वर काढायचे तर याचाच अर्थ 2% प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वर पण काढायचे. पण जर समजा असं सांगितलं की अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, म्हणजे ऍडजस्टमेंट समजा अशी आली की 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, तरच मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पर्सेंटेज काढायचे नाही. नाहीतर जेव्हा जेव्हा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सवर पर्सेंटेज येतील तेव्हा तेव्हा प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण तेवढेच पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे कोणते क्रेडिटर्स? तर ते डायरेक्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स याच नावाने येतील, किंवा सर्व प्रकारच्या ड्युटीज आणि टॅक्सेस जे असतात, म्हणजे गव्हर्नमेंटला जे आपण देतो त्याला गव्हर्नमेंट ड्यूज असं म्हणतात. मग समजा सेल्स टॅक्स असेल, इन्कम टॅक्स असेल, म्युनिसिपल टॅक्स असेल, सर्व प्रकारचे टॅक्सेस आणि ड्युटीज ह्या काय असतात? प्रेफरन्शियल असतात. मग त्यावर काय काढायचे? जेवढे टक्के अनसेक्युअर्ड वर सांगितले असतील तेवढेच टक्के कशावर काढायचे? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण काढायचे. पण फक्त जर सांगितलं असेल एक्सेप्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा अदर दॅन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स तरच यावर पर्सेंटेज येणार नाही. नाहीतर जेव्हा जेव्हा अनसेक्युअर्ड पर्सेंटेज येतील तेव्हा तेव्हा प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर पण तेवढेच पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे असतात. म्हणजे थोडक्यात ही सेल्फ ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर पर्सेंटेज ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे कोणते क्रेडिटर्स? तर सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बिल्स पेबल किंवा एखादा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल ते सर्व अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये मोडतात. तर त्यावर पण काय करायचे? जेवढे टक्के सांगितले असतील तेवढे टक्के काढायचे. मग समजा तुमच्याकडे 2 लायबिलिटी असतील, क्रेडिटर्स असेल 50,000 रुपये, बिल्स पेबल असतील 40,000, मग 50,000 40,000ची बेरीज करायची 90,000, त्यावर जेवढे पर्सेंटेज सांगितले असतील तेवढे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे आणि ती अमाऊंट इथे घ्यायची. आणि लास्ट पर्सेंटेज ऑन पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर. आता इक्विटी शेअर होल्डर म्हणजे त्याला मराठीमध्ये सामान्य हक्क भागधारक असं म्हणतात. आणि इक्विटी शेअर होल्डर हे कंपनीचे मालक असतात, त्यामुळे त्यांना जे पेमेंट होतं ते सगळ्यात शेवटी होतं. मग जर त्यांना शेवटी किती पैसे शिल्लक राहतील ते आपल्याला आधीच कळेल का? तर नाही कळणार. मग हे जे पर्सेंटेज आहे हे आपण लगेच काढू शकत नाही. जेव्हा आपलं स्टेटमेंट पूर्ण होईल तेव्हा आपण हे पर्सेंटेज काढणार आहे, ते लगेच कॅल्क्युलेट करता येत नाही. शेवटी जेव्हा आपण इक्विटी शेअर होल्डरला किती पैसे शिल्लक राहतात ते काढू, मग त्यानंतर यावर पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. असं 5 प्रकारचं रेम्युनरेशन असतं, परंतु 5ही प्रकार एका प्रॉब्लेम मध्ये विचारले जात नाही. मिनिमम 2 मॅक्झिमम 3 प्रकारचं रेम्युनरेशन तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारलं जाईल. आणि हे जे रेम्युनरेशन आहे हे देताना ऍडजस्टमेंट मध्ये दिलं जाईल. ऍडजस्टमेंट मध्ये चेक करायचं, त्यानुसार रेम्युनरेशन घ्यायचं. पहिलं फिक्स म्हणजे रक्कम, दुसरं पर्सेंटेज ऑन ऍसेट रिअलाइज म्हणजे ऍसेट विकून आलेल्या किमतींची बेरीज करायची, त्यावर पर्सेंटेज काढायचे. तिसरं पर्सेंटेज ऑन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स एकतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नावाने येतील किंवा इन्कम टॅक्स किंवा जे काही गव्हर्नमेंटला द्यायचंय, देणे ड्यूज आहे, त्यावर पर्सेंटेज काढायचे. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणजे इतर ज्या लायबिलिटीज असतील, इतर लायबिलिटी म्हणजे डिबेंचर सोडून बाकीच्या ज्या पण लायबिलिटीज येतील, कॅपिटल, डिबेंचर सोडून, त्या सर्व लायबिलिटीजला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असं म्हणतात. मग त्यावर पर्सेंटेज काढायचे. आणि लास्टला पर्सेंटेज ऑन पेमेंट टू इक्विटी शेअर होल्डर. हे कॅल्क्युलेशन मात्र आपण प्रॉब्लेमच्या शेवटी करणार, कारण शेवटी किती पैसे शिल्लक राहतील हे माहीत नाही. त्यानंतर तिसरी पेमेंट ऑर्डर आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. यालाच लिक्विडेशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन एक्सपेन्सेस, डिझोल्युशन एक्सपेन्सेस असे वेगळे वेगळे नावं येऊ शकतात. आणि हे देताना डायरेक्ट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. मग रक्कम असते 5,000, 3,000, 2,000, जी रक्कम असेल ती रक्कम चेक करायची आणि कॉस्ट ऑफ लिक्विडेशनच्या समोर लिहून टाकायची. ही झाली तिसरी पेमेंट ऑर्डर. पहिली लिगल फी, दुसरी लिक्विडेटर्स रेम्युनरेशन,
तिसरी कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. चौथी पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता तुम्ही म्हणाल की मॅडम इथे पण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आले होते, इथे पण आले, मग या दोन्हींमध्ये फरक काय? तर समजा तुमच्या इन्कम टॅक्स नावाचा आयटम असेल 5,000 रुपये, तर तुम्ही इथे किती पेड करणार आहात? 5,000 पेड करणार आहे. पण इथे 5,000 नाही पेड करणार आहे. इथे 5,000वर जेवढं टक्के मानधन ठरलं असेल लिक्विडेटरचं, म्हणजे रेम्युनरेशन ठरलं असेल, तेवढे टक्के देणार. मग सपोज 2% मानधन असेल तर 5,000वर 2% म्हणजे 100 रुपये तुम्ही इथे पेड करणार आहे. आणि इथे किती पेड करणार? तर तुमची जेवढी प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट आहे, टोटल अमाऊंट, मग ती अमाऊंट कुठे घ्यायची? प्रेफरन्शियल क्रेडिटर्सच्या समोर. मग चौथी पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. पहिली लिगल फी, दुसरी लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, तिसरी कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, चौथी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्यानंतर पाचवी पेमेंट ऑर्डर आहे डिबेंचर होल्डर. मग डिबेंचर होल्डरला मराठीमध्ये म्हणतात कर्ज रोखा धारक. मग डिबेंचर्स जे असतात ते जर लायबिलिटी साईडला दिलेले असतील तर त्या डिबेंचरची अमाऊंट आधी घ्यायची, म्हणून डिबेंचर होल्डरच्या अंडर आपण दाखवलंय डिबेंचर्स. मग ती अमाऊंट आधी घ्यायची. त्यानंतर जर लायबिलिटी साईडला डिबेंचरचं इंटरेस्ट दिलेलं असेल तर ते इथे घ्यायचं डिबेंचर इंटरेस्ट म्हणून, जी काही रक्कम असेल ती. हे दोन्ही आयटम आपण कुठे चेक करणार? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला चेक करणार. डिबेंचर किती आहेत? समजा 1,00,000 रुपये डिबेंचर असतील तर 1,00,000 रुपये आपण इथे लिहिणार. त्यानंतर समजा डिबेंचर इंटरेस्ट बॅलन्स शीटला दिलेला असेल 2,500 रुपये, तर आपण इथे 2,500 लिहिणार. आणखी आउटस्टँडिंग इंटरेस्ट काय असतं डिबेंचरवरचं? तर जर समजा डिबेंचरचं जे इंटरेस्ट आहे इथे पण दिलेलं आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये पण एक ऍडजस्टमेंट असते, लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन आणि तारीख दिलेली असते. मग समजा तुमचं बॅलन्स शीट आहे 31 मार्च 2020 आणि लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 30 सप्टेंबर 2020 अशी तारीख दिलेली असेल. बॅलन्स शीटची तारीख आहे 31 मार्च 2020 आणि लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 30 सप्टेंबर 2020 असं सांगितलं असेल, तर मग आपल्याला माहिती की आपण हे जे इंटरेस्ट वरचं कॅल्क्युलेट केलेलं असेल ते कुठपर्यंतचं असेल? तर 31 मार्च पर्यंतचं असेल. आणि लिक्विडेटरने पेमेंट कधी केलं? ऍक्च्युअल पेमेंट केलं 30 सप्टेंबरला. तर मग ज्यांच्याकडनं आपण कर्ज घेतलेले किंवा कर्ज रोखे ज्यांना विकलेले ते थांबतील का? त्यांच्या पैशाला नाही थांबणार. ते म्हणणार की 6 महिने नंतर पेमेंट करताय आम्हाला, मग 6 महिन्यांचं काय दिलं पाहिजे? व्याज दिलं पाहिजे. मग त्याला म्हणतात आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर. मग जर समजा प्रॉब्लेम मध्ये लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख दिलेली असेल तर आपण बॅलन्स शीटची तारीख चेक करणार आणि लिक्विडेटर मेड ऑल पेमेंटची तारीख चेक करणार. दोन्हींमध्ये जेवढ्या महिन्यांचा डिफरन्स असेल तेवढ्या महिन्यांचं काय काढायचं? आउटस्टँडिंग इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. मग हे त्या प्रॉब्लेम मध्ये त्यानुसार आउटस्टँडिंग इंटरेस्ट पण येईल. मग ह्या तिन्हींची बेरीज करायची आणि बेरीज करून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आउटरला टाकायची. हे झालं पुढचं पेमेंट. पाचवं पेमेंट ऑर्डर होती डिबेंचर होल्डर. डिबेंचर होल्डर नंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स द्यायचे. मग आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये मी अगोदरच सांगितले त्याप्रमाणे सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन पण येऊ शकते काही प्रॉब्लेम मध्ये. तर ज्या काही लायबिलिटीज असतील डिबेंचर्स आणि कॅपिटल सोडून त्या सर्व लायबिलिटीज कशाच्या अंडर येतात? अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सच्या अंडर येतात. मग हे पेमेंट करायचं. त्यानंतर द्यायचे प्रेफरन्स शेअर होल्डरला पैसे. सातवी पेमेंट ऑर्डर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट करताना एरियर्स ऑफ डिव्हिडंड आणि कॅपिटल असं 2 पेमेंट करायचं. म्हणजे त्यांचं भांडवल जे लायबिलिटी साईडला दिलेलं असेल ते तर पेड करायचंच, परंतु एरियर्स ऑफ डिव्हिडंड पण द्यायचा. मग एरियर्स ऑफ डिव्हिडंड काय? तर तुम्हाला क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर असं बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येतं बघा. तुम्ही 12वीला असताना त्याचप्रमाणे कंपनी लॉच्या सब्जेक्ट मध्ये शिकलाय भागांचे प्रकार, अग्रहक्क भागांचे प्रकार. तर त्यामध्ये संचयी अग्रहक्क भाग हे नाव ऐकलेले, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर. मग संचयी अग्रहक्क भाग म्हणजे काय? तर समजा एखाद्या वर्षी कंपनीला लॉस झाला तर त्यांचा जो लाभांश आहे म्हणजे डिव्हिडंड आहे तो बुडत नाही, तर तो साचून राहतो. मग जेव्हा भविष्यात कंपनीला फायदा होईल म्हणजे प्रॉफिट होईल तेव्हा तो डिव्हिडंड काय करावा लागतो? पेड करावा लागतो. त्याला संचयी अग्रहक्क भाग असं म्हणतात. मग समजा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी साईडला क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर दिलेले असतील
आणि त्याच्या पुढे पर्सेंटेज असतील. सपोज 8% क्युम्युलेटिव्ह प्रेफरन्स शेअर आणि अमाऊंट दिलेली असेल 1,00,000 रुपये कॅपिटलची. तर मग आपण इथे पेड करताना कॅपिटलच्या समोर किती लिहिणार? 1,00,000 रुपये लिहिणार. आणि ऍडजस्टमेंट मध्ये चेक करायचं की एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड या नावाची ऍडजस्टमेंट आहे का. मग समजा एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड सांगितलेले असतील आपल्याला 2 वर्षाचे. मग याचा अर्थ 1,00,000वर 8% एका वर्षाचा डिव्हिडंड होतो 8,000. 2 वर्षाचा किती द्यावा लागेल? 16,000 रुपये. मग एरियर्स ऑफ डिव्हिडंडच्या समोर आपण लिहिणार 16,000, कॅपिटलच्या समोर लिहिणार 1,00,000, अमाऊंट मध्ये घेणार 1,16,000. कधी कधी ऍडजस्टमेंट मध्ये सांगतात एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड, आणि कधी कधी काय करतात तर कॅपिटलच्याच खाली लिहितात की डिव्हिडंड पेड अप टू आणि एक तारीख देतात. मग जर तारीख दिलेली असेल तर आपल्या बॅलन्स शीटची तारीख चेक करायची की डिव्हिडंड कधीपर्यंत पेड केलेला आहे आणि मग किती दिवसाचा राहिलेला आहे. किंवा कधी कधी ऍडजस्टमेंट मध्ये पण देतात का प्रेफरन्स डिव्हिडंड पेड अप टू आणि पुढे तारीख देतात. मग ती तारीख आणि बॅलन्स शीटची तारीख चेक करायची. त्यामध्ये जेवढ्या वर्षांचा डिफरन्स येईल तेवढ्या वर्षांचा काय काढायचा? एरियर्स ऑफ प्रेफरन्स डिव्हिडंड काढायचा. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जर पैसे शिल्लक राहिले तर द्यायचे इक्विटी शेअर होल्डरला. मग पैसे शिल्लक राहिले की नाही राहिले हे कसं काढायचं? तर रिसिप्ट साईडची टोटल करायची, पेमेंटला मांडायची, त्यातून प्रेफरन्स डिव्हिडंड पर्यंतचं पेमेंट वजा करायचं आणि वजा करून जो बॅलन्स राहील तो इक्विटी शेअर होल्डरला द्यायचा. याप्रमाणे 8 पेमेंट ऑर्डर आहेत. पहिली पेमेंट ऑर्डर लीगल फीज किंवा लीगल चार्जेस, दुसरी लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, तिसरी आहे कॉस्ट ऑफ लिक्विडेशन, चौथी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, पाचवी डिबेंचर होल्डर, सहावी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, सातवी प्रेफरन्स शेअर होल्डर आणि आठवी इक्विटी शेअर होल्डर. आता हे जरी लिक्विडेटरच्या स्टेटमेंटचा हा जरी फॉर्मॅट असला तरी प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्हाला इक्विटी शेअर होल्डरला पैसे द्यायला शिल्लक राहतीलच असं नाही. तर काही प्रॉब्लेमला तुमचे पैसे आधीच संपू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही पेमेंट करणार आहात त्यावेळेला तुमच्याकडे एकूण किती कॅश आहे त्यावर लक्ष ठेवायचं. मग कधी कधी काय होऊ शकतं की डिबेंचर होल्डर पर्यंत आलात तुम्ही आणि पैसे संपून जाऊ शकता. मग तुम्हाला पेमेंट ऑर्डर कुठे थांबवावी लागेल? डिबेंचर होल्डरला थांबवावी लागेल. कधी कधी अनसेक्युअर्ड पर्यंत पेमेंट होतं, पैसे संपतात, मग अनसेक्युअर्ड पर्यंत पेमेंट ऑर्डर थांबवावी लागेल. आता तुम्ही म्हणाल की मग हे कसं ओळखायचं आम्ही? तर एक साधा भाग आहे. जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रेफरन्स डिव्हिडंड एरियर्सची ऍडजस्टमेंट आलेली असेल ना तर समजायचं की त्या प्रॉब्लेम मध्ये सफिशियंट कॅश आहे, तुम्ही प्रेफरन्स शेअर होल्डर पर्यंत पेमेंट करू शकतात. मग कॅश कडे पाहायची गरज नाही प्रेफरन्स शेअर होल्डर पर्यंत पेमेंट करायला. पण जर ती ऍडजस्टमेंट नसेल तर तुम्हाला मात्र स्टेप बाय स्टेप चेक करत राहायचंय का किती पैसे आहेत आपल्याकडे शिल्लक, त्यानुसार पेमेंट ऑर्डर काय करायची? द्यायची. पण जर तशी ऍडजस्टमेंट असेल तर तुम्ही बिंदास प्रेफरन्स शेअर होल्डर पर्यंत पेमेंट करू शकता. उरलेले पैसे मग इक्विटी शेअर होल्डरला द्यायचे. पण समजा आपल्याकडे इक्विटी शेअर जे आहेत ते 2 प्रकारचे असतील. समजा असतील 3,000 इक्विटी शेअर ज्यांनी जर 10 रुपयाचा शेअर असेल आणि त्यांनी 8 रुपये पेड केलेले असतील, आणि परत 2,000 इक्विटी शेअर असतील, 10 रुपयाचा शेअर आहे आणि त्यांनी 7 रुपये पेड केलेले असतील. मग असे 2 प्रकारचे जर इक्विटी शेअर असतील तर त्यावेळेला मात्र आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागते आणि वर्किंग नोट तयार करून कोणाला किती पैसे द्यायचे ते ठरवावं लागतं. तो आपण नंतर वर्किंग नोटचं फॉर्मॅट पाहणार आहोत, कशा पद्धतीने वर्किंग नोट करायची. जसं पेमेंट करायचं असतं तसंच पैसे मागवताना पण आपल्याला काय करावं लागतं? जर 2 प्रकारचे इक्विटी शेअर होल्डर असतील तर कॅल्क्युलेशन करावं लागतं, वर्किंग नोट तयार करावी लागते आणि मग कुणाकडनं किती पैसे मागवायचं ते ठरवावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल सपोज जर आपल्याकडे 3,000 इक्विटी शेअर आहेत, 10 रुपयाचा शेअर आहे, 8 रुपये पेडअप आहे, आणि 2,000 इक्विटी शेअर आहेत, 10 रुपयाचाच शेअर आहे परंतु त्यांनी 7च रुपये दिलेले असतील. तर आपण पेमेंट करताना कसं करणार? तर ज्यांनी 8 रुपये दिलेले आहेत त्यांनी 7 रुपयेवाल्यांपेक्षा 1 रुपया जास्त दिलेला आहे, म्हणून त्यांना आपण आधी काय करणार? 1 रुपया परत करणार. मग दोघं इक्वल पोझिशनला येतील. मग सगळे शेअर्सची बेरीज करणार म्हणजे 5,000 होईल. 3,000 आणि 2,000 किती झाली? 5,000. मग जेवढी कॅश असेल त्याला 5,000ने भाग देणार आणि मग प्रत्येकाला जेवढे पैसे येतील तेवढे पेड करणार. पण तेच जर पैसे मागवायचे असतील तर काय करावं लागेल? आपल्याला ज्याने 7 रुपये दिलेले त्याच्याकडनं 1 रुपया आधी मागवावा लागेल, म्हणजे तो 8 रुपयेवाल्याच्या बरोबरीला येईल. आणि त्यानंतर जेवढी कॅश रिक्वायर असेल किंवा गरजेची असेल तेवढी आपण सगळ्यांकडनं मागवणार, म्हणजे परत कॅश रिक्वायरला आपण 5,000ने भाग देणार
आणि पर शेअर जेवढे पाहिजे असतील तेवढे पैसे मागवणार. हे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगितलंय मी. प्रॉब्लेम मध्ये जसं येईल त्यानुसार आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. तर याप्रमाणे लिक्विडेटरचं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट अतिशय सोपं आहे, कारण की हा जो फॉर्मॅट आहे हा ठरलेला आहे, याच्यात काही चेंज होणार नाही. फक्त तुमच्या ऍसेट्सची नावं वगैरे जी आहेत ती प्रॉब्लेम नुसार चेंज होतील. पेमेंट ऑर्डर मात्र 8 पेमेंट ऑर्डर हे फिक्स आहे, हे प्रत्येक प्रॉब्लेमला असणारच आहे. याप्रमाणे आपण आज लिक्विडेटरचा जो फॉर्मॅट होता किंवा प्रो फॉर्मा होता स्टेटमेंटचा तो पाहिलेला आहे. थँक्यू.